आता नुकताच मुंबई महानगरपालिकेचा अनपेक्षित असा निकाल लागलाय. तब्बल 25 वर्षांनंतर ठाकरेंची सत्ता जाऊन मुंबईमध्ये आता महापौर कुणाचा बसणार, म्हणजे भाजपचा बसणार आणि भाजपचा बसला तर तो मराठी बसणार की अमराठी बसणार, हा मुद्दा आहे. आता सत्ता येते जाते, त्यानंतर कधी आपली सत्ता असते, कधी समोरच्या विपक्ष पार्टीची सत्ता असते. त्यात तो प्रश्न नाही. सत्ता कुणाचीही असो, विकासाची कामं करणं हे सत्ताधीऱ्यांचं काम असतं. परंतु मुंबई जी आपली स्वतःची अशी म्हटली जाणारी मुंबई आहे, त्याचा जर थोडक्यात जर विचार केला तर मुंबई ही खरी पाहिली तर ठाकरेंची किंवा मराठी माणसांची. मुंबई ही जर विचार केला तर मुंबई म्हणजे मराठी माणूस आणि मराठी माणूस म्हणजे मुंबई. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून हे चित्र बदलताना दिसते. ते चित्र कसं बदलतंय की हे म्हणजे बाहेर परप्रांतीय लोक जे आहेत तर त्यांचं जे मुंबईमधलं वर्चस्व आहे ते जास्त आहे. आणि ते कसं म्हणायचं तर एकट्या भाजपमध्ये जेवढे आमदार त्यांचे निवडून आले त्याच्यातले 33 आमदार हे अमराठी आहे. म्हणजे तुम्ही विचार करा की मुंबई महाराष्ट्रातली राजधानी, महाराष्ट्राची राजधानी आणि मराठ्यांची ती सिटी, त्याच्यामध्ये जर 33 अमराठी जे नगरसेवक आहेत ते निवडून येत असतील तर कुठंतरी आपला मराठी माणूस हा पिछाडलाय किंवा मराठी माणसाचं स्थान हे दुय्यम होत जाते, हे मात्र नक्कीच आहे. आणि दुसरी गोष्ट, आता मुंबई ही खरंच गुजरात्यांच्या म्हणा, मारवाड्यांच्या म्हणा, राजस्थानांच्या हातात गेली आहे का? कारण की मुंबईमध्ये जे गुजराती मतदारसंघ आहे किंवा जे गुजराती मतं आहेत तर ते पूर्ण एकतर्फा BJPच्या बाजूने आहेत. आणि ते कधीच आहे ना स्वतःचं मत ज्या लोकल पार्ट्या आहेत आपल्या मुंबईच्या त्यांना देत नाहीत. आणि याचं कारण असं की भाजप हे आता विस्तारत चालले आणि अमराठी माणसांचे जर मतं भेटले नाही भाजपला किंवा अमराठी माणसांमुळंच भाजप सरकार आहे. भाजपमध्ये मराठी लोक हे फार कमी आहेत, सगळे अमराठी लोक, आणि जो काही सपोर्ट आहे भाजपला तो सगळा अमराठी लोकांचा आहे. आणि त्यामुळे कुठे ना कुठे ही जी मुंबई आहे ना ती आपल्या मराठी लोकांच्या हातातनं निस्तट चालली आहे का काय असं वाटतं. सत्ता कुणाचीही असो, कोणीही तिथं राज्य करो, सामान्य माणसाला एवढा काही फरक पडत नाही. परंतु जर आपल्या अस्मितेचा विचार केला, आपल्या स्वतःच्या हक्काच्या गोष्टीचा जर विचार केला ना तर कधीतरी माणसाला वाईट वाटतं की बाबा ही आपली हक्काची जागा होती आणि ती आता कुणाच्या तरी दुसऱ्याच्या स्वाधीन गेलेली आहे. आता मुंबईमध्ये जर तुम्ही बघितलं तर अंबानी, अदानी ह्या लोकांचंच वर्चस्व आहे, एकतर्फी वर्चस्व त्यांच्याकडे आहे. मेट्रोपासनं सगळे प्रोजेक्ट जे आहेत, लाईट ट्रान्समिशनपासून पायाभूत सुखसुविधांपासनं सगळे प्रोजेक्ट जे आहेत ते ह्या दोघांच्या घशामध्ये आहेत. त्यामुळे मोनोपॉली जे एक गोष्ट असते तर ती कुठेतरी आपल्याला मुंबईमध्ये बघायला मिळते, इवन पूर्ण भारतातच बघायला मिळते. दुसरी गोष्ट म्हणजे लोंढा झालं, त्यानंतर सोमय्या झालं, असे जे वेगवेगळे ओबेरॉय झालं, वेगवेगळे जे लोक आहेत त्यांचं जे वर्चस्व आहे हॉटेल लाईन्समध्ये म्हणा किंवा वेगळ्या मोठ्या 5 स्टार गोष्टी पुरवण्यामध्ये, हे सगळं ह्या लोकांची नावं आहेत. तिथेसुद्धा मराठी माणूस हा पुढे नाही आहे. म्हणजे मराठी माणूस हा कुठेतरी बॅकफुटला आहे. आता काशी जी आहे तर त्याच्यासाठी मराठी माणसांनी फार कामं केली, त्यानंतर खूप साऱ्या गोष्टी केल्या, परंतु त्याच्यावर हक्क असा कधी दाखवला नाही. परंतु मुंबईत जे काही दुसरे लोक आहेत, परप्रांतीय म्हणा किंवा अमराठी लोक आहेत, तर त्यांनी नेहमीच मुंबईवर स्वतःचा हक्क गाजवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे की गुजरात्यांच्या ज्या ह्या आहेत आपलं गरबा आहेत तर त्याच्यावर ताल घेणं किंवा तात्पुरतं नाचणं की गोल नाचणं इथपर्यंत ठीक आहे, परंतु त्यांनी कधी आपल्या मराठी लावणीवर ठेका धरला आहे का? नाही. त्यांनी कायम आपल्या स्वतःची संस्कृती आहे ती जपण्याचा प्रयत्न केला. हे फार दुर्दैवी आणि वाईट वाटतं ज्यावेळेस आपले स्वतःचे नेते एकनाथ शिंदे सारखे लोक जे आहेत ना ते जय महाराष्ट्र जय गुजरात असा नारा लावतात. कधी दुसऱ्या प्रांतामध्ये जय महाराष्ट्र असा नारा ऐकलाय का? नाही. तर असो, याच्यामध्ये विशेष असं काही नाही. परंतु ज्या वेळेस आपण दूरदृष्टीचा विचार करतो त्यावेळेस कुठंतरी मुंबईमध्ये मराठीच माणसाचं खच्चीकरण होतं आहे का आणि मराठी माणूसच पछाडला जातो आहे का, हे पाहणं मात्र नक्कीच. कारण इथले नेतेसुद्धा जेव्हा घोषणाबाजी करतात त्यावेळेस आम्ही सगळे हिंदू आणि सगळ्यांचा विकास हेच आपलं ध्येय
असं म्हटलं जातं आणि या विकासामध्ये आपला मराठ्यांचा नंबर जो आहे तो दुसऱ्या क्रमांकावर येतो आणि परप्रांतीयांचा नंबर पहिल्या क्रमांकावर येतो. कारण की त्यांना जे वोट आहेत, मतदान आहे ते त्यांच्याकडनंच आहेत. तर मराठी माणसांनी सुद्धा थोडासा विचार केला पाहिजे आणि खरंच आता आपल्या स्वतःच्या राज्यामध्ये, स्वतःच्या सिटीमध्ये आपण दुय्यम म्हणून जगायचं का? या व्हिडिओमध्ये कुठल्याही पार्टीबद्दल हेट नाही आहे, परंतु फक्त एक आपण मराठी, महाराष्ट्रीयन आणि आपण इथले रहिवासी म्हणून आपलं काय कर्तव्य आहे आणि हे जो बदल होत आहे, जे दुसरे लोक येऊन आपल्या जागेवरती स्वतःचं म्हणजे एक मी व्हिडिओ बघितला की अब यहाँ पे यूपी म्हणजे एक यूपीची नगरसेविका होती आणि ती सुद्धा असा नारा लावते की अब नहीं कुछ रहा मराठों का, अब यहाँ पे चलेगा भैया का. तर म्हणजे असे जेव्हा नारे ऐकतो जे आपल्याच इथले आहेत, आपल्याच प्रदेशात येऊन लावतात, त्यावेळेस वाईट वाटतं. आणि खरंच मराठी माणसांना म्हणजे आता इथं जे मुंबई आहे ते फक्त अदानी आणि गुजराती यांच्यापुरतंच मर्यादित राहिले का? मराठी माणसांच्या सुद्धा पायाभूत सुविधांचा विचार हा केला जाईल की परत निवडणुकांसाठी अमराठीय मतांसाठी मराठी माणसांना दुय्यम स्थान दिलं जाईल, हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं आहे. आणि काय असतं ना, एकदा वेळ निघून गेली का ती गोष्ट पुन्हा माणूस सुधरू शकत नाही. तसं सत्ता आज आहे तर उद्या नाही. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा.